नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजचा विषय आहे घटस्थापनेचा मुहूर्त आणि घटस्थापनेची पूजाविधी। पितृपक्षानंतर लगेचच नवरात्र उत्सवाची सुरुवात होते। अनेक भक्तगण देवीचे जे भक्त आहेत ते 9 दिवसात देवीची अतिशय सेवा करतात आणि 9 दिवस उपवास केला जातो। तर या घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे, पूजाविधी कसा करायचा असतो, घट कसे स्थापन करायचे असतात, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आज आपल्याला मिळणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। चला तर मग सुरू करूया। हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाचं खूप जास्त महत्त्व आहे। 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि पुष्कळ विधींसह ही पूजा 9 दिवस केली जाते। नवरात्रीमध्ये 9 दिवस मग कलश पूजन, घटस्थापना होते, उपवास होतात आणि नवरात्रीची सांगता ही शेवटच्या दिवशी हवन करून आणि कन्या पूजन करून होते। म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपण एक हवन करतो, यज्ञ करतो आणि मुलींना जेवण घालतो, कन्या पूजन देखील करतो। आता आपण जाणून घेऊया की या नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे। हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबर 2024 रोजी अर्धरात्र 12:18 ही सुरू होणार आहे। 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 2:58 तिथी समाप्त होणार आहे। मग अशा स्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि यावर्षी देवीचं वाहन आहे पालखी। आता आपण कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना याविषयी माहिती बघूया। गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र सुरू होत आहे। सकाळी 6:07 ते 9:30 कलश स्थापनेचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे। सकाळी 6:07 ते सकाळी 9:30 त्यानंतर 11:37 ते 12:23 अभिजित मुहूर्त हा देखील अतिशय शुभ मुहूर्त राहणार आहे। परंतु तरीही घटस्थापना सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करता येणार आहे। आता आपण घटस्थापनेची पूजा पद्धती बघूया। घटस्थापना ही शुभ मुहूर्तांवर केली तर घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं असं म्हटलं जातं। जर तुम्ही घटस्थापना कलश स्थापना करत असाल तर मग चांदी, माती किंवा तांब्याच्या कलशामध्ये तुम्ही करू शकता, परंतु याच्यासाठी स्टील किंवा लोखंडाचं भांडं कधीही वापरू नये। घटस्थापना करण्यापूर्वी आपल्या घराची तसंच आपल्या मंदिराची, देवघराची मस्त स्वच्छता केलेली असली पाहिजे। आता गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करा। त्यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग, अक्षत, हळद, नाणी, वेलची, सुपारीची पाने व फुले टाकावीत। यानंतर कुंकवाने स्वस्तिक बनवावे। शेवटी कलश स्थापित करताना देवी दुर्गेचे नामस्मरण करावे। आता शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कुठल्या देवीची, कोणत्या देवीची पूजा केली जाईल, तर या दिवशी म्हणजेच या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाणार आहे। म्हणजेच काय तर नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना, कलश स्थापना केल्यानंतर आपल्याला बसून शैलपुत्री मातेचं ध्यान करायचं आहे। आता मी तुम्हाला देवीचा पूजाविधी सांगणार आहे। तर पूजाविधी असा आहे, सकाळी सकाळी अंघोळ झाल्यानंतर मंदिराची स्वच्छता करावी, दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा, पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करावा। आता देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुलं अर्पण करावीत। मंदिरात तुपाचा छान दिवा तेवत ठेवावा। दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करावी। देवीला नैवेद्य अर्पण करावे आणि शेवटी काही चूक भूल झाली असल्यास क्षमा प्रार्थना देखील करावी। आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल। नवरात्रोत्सवासंदर्भात अजूनही काही व्हिडिओज तुम्हाला हवे असतील, कुठले व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा। हॅपी नवरात्री टू ऑल ऑफ यू।